प्रोटीनयुक्त भाज्या तर खाल्ल्याच पाहिजे, पण मसाला म्हटलं की नको वाटतं. 2 चमचे तेलामध्ये जिरं, 3 ते 4 हिरवी मिरची, लसूण हलकासा परतून घेतला. बारीक कट केलेला कांदाही घातला, तोही थोडासा परतून घेतला. पालक भाजी स्वच्छ धुवून बारीक कट करून घेऊन त्यामध्ये घालायची. मिक्स करून एक वाफ काढून घेऊया. तुम्ही जर व्हिडिओ पाहत असाल तर एक छोटीशी रिक्वेस्ट आहे, चॅनलला जर सबस्क्राईब केले नसेल तर प्लीज चॅनलला सबस्क्राईब करा. तुमचा एक सपोर्ट लाख मोलाचा ठरेल. गॅस बंद करून थंड करून घेऊन प्युरी बनवून घेतली. त्याच कढईमध्ये तेल घालायचं. गॅस एकदम स्लो ठेवायचा. तेलामध्ये हळद, धने पावडर, जिरे पावडर, लाल मिरची आणि चवीप्रमाणे मीठ घातलं. गरम मसाला घालून मिक्स करून लगेचच त्यामध्ये प्युरी घालायची. मिक्स करून घेऊन एक उकळी काढून घेतली. नंतर त्यामध्ये एक छोटी अर्धी वाटी मलाई घालायची, म्हणजे दुधावरची साय, आणि मिक्स करून घ्यायचं. साय ही फ्रेश असायला हवी. पुन्हा थोडंसं 1 मिनटं शिजून घेतल्यानंतर त्यामध्ये पनीरचे छोटे छोटे पीस घालायचे. मिक्स करून घेऊन झाकण ठेवून 1 मिनटं शिजवून घेऊया. तर ही पालक पनीरची प्रोटीनयुक्त भाजी तयार झाली आहे. एका वाटीमध्ये काढून त्यावरती वरतून पुन्हा साय घालायची. व्हिडिओ आवडला असेल लाईक अँड